नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन एका भागात। माझ्यासोबत आहे आणि माझी मम्मी। तर मंडळी, आज आहे खूप मोठा दिवस आपल्या सर्वांसाठी, कारण आहे आज ती म्हणजे रामनवमी। तर श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर ह्याच संदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे। अचानक आमचा असा प्लॅन झालेला आहे। 15 मिनिटापूर्वीच याच्या मामाचा फोन आला की आपल्याला राम मंदिरात जायचं आहे। तर आम्ही सुद्धा आता निघालोय। तर तोच आपला एक छोटासा व्हिडिओ आहे देवदर्शनाचा। तर चला, तुम्ही सुद्धा आपल्यासोबत श्री रामनवमी निमित्ताने श्री राम जन्म कशा पद्धतीने साजरा केला जातोय ते आज आपण पाहणार आहोत। झालेला आहे लेट, पण जेवढा आता आपल्याला बघता येईल तिकडे गेल्यानंतर तेवढा आपण बघूया। तर व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर करा। चला, पाहत राहा आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल। कोणतं? वसईकर जितू। तर चला मंडळी, जाऊया प्रवासाला। मंडळी, आता आम्ही पोहोचलोय पापडी येथे। तर वसई पापडी येथील ह्या तळावा शेजारी आहे श्रीरामाचं हे मंदिर। तर मंडळी, ह्या मंदिराच्या शेजारी आहे श्री गणेश मंदिर। तर चला, इथे आपण गणरायाचं दर्शन घेऊया। तर मंडळी, हे आहे श्रीराम मंदिर आणि ह्याच मंदिरात आहे मारुती रायाचं मंदिर आणि इथेच आपल्याला शेजारी श्री गणेशाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळेल। तर आज आपण हे सर्व दर्शन करणार आहोत। आणि आजचा म्हणजे सोन्याचा दिवस, तो म्हणजे रामनवमीचा दिवस। आणि ह्या निमित्ताने आज श्रीराम जन्म उत्सव सोहळा या मंदिरात आपण पाहणार आहोत। मंडळी, आता आपण दर्शन घेतोय श्रीरामाचं। हे बघा, श्रीरामाचा पाळणा आपण पाहतोय, त्यांचं दर्शन घेतोय। आणि इथे शेजारी आहे मारुती राया, ज्यांचं सुद्धा आपण दर्शन घेतोय। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या देवाचं।
सगळ्यांसाठी येते. तर मंडळी आम्ही आलो होतो आताच श्री राम मंदिरात आणि मी म्हटल्याप्रमाणे आज श्री रामनवमी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही योगाने आलो इथे. खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच या मंदिरात आलो आणि थोडक्यात आम्ही लेट झालं कारणाने तो जो राम जन्म उत्सव असतो तो थोडासा आम्हाला लेट झाल्यामुळे ते बघता आलं नाही. जेवढं मला तिकडे बघता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कळवा. आपल्यासोबत आपली फॅमिली आहे तर आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आजच्या दिवशी ते दर्शन घेतलेलं आहे श्रीरामाचं, तर त्यांना कसं वाटते ते बघूया आपण. सौ कविता वैभव पाटील म्हणजे आमच्या वहिनी, त्यांनी पहिल्यांदाच इथे श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आजचा हा मोठा दिवस सर्वांसाठीच, आपल्या सर्वच हिंदू बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. तर वहिनी कसं वाटलं आज? खूप बरं वाटतं आणि सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रथम हा श्रीरामांचं मंदिर आहे आपल्या पापडीमध्ये, हा पहिलंच वाटतं मंदिर आहे आणि हे म्हणाले की आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. तर मलाही माहिती नव्हतं का इथे एक श्रीरामांचं मंदिर एक चांगलं असं वक्तव्य इकडे असेल म्हणून. तर मी आल्यानंतर खूप म्हणजे असं प्रसन्न वाटलं, मन प्रसन्न झालं आणि सर्वांना श्रीरामनवमीच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत आपला छोटा आहे एकांश, छोटा कलाकार. त्यांना आपण अनेक रीलमध्ये पाहिलेलं आहे. आज ते सुद्धा श्रीरामाच्या दर्शनासाठी आले. तर एकांश कसं वाटलं? बरं वाटलं खूप. आणि मी इथे दुसऱ्यांदा आला ना आणि उपवास पकडलाय तू? उपवास पकडलाय मी. कसला उपवास? रामनवमीचा. हा, अरे वा. आज त्यांनी काहीच खाल्लं नाही. व्हेरी गुड, आज व्हेरी गुड बॉय आहे. आणि त्याला मज्जा आली ना? काय काय बघितलं सांग? गणपती मंदिर, भगवान रामाचं दर्शन घेतलं, कसं वाटलं? मस्त वाटलं. काय मागितलं? तर मंडळी त्याची ख्वाहिश त्यांनी सांगितलेली आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. कारण हा अचानक आम्ही इथे आलोय, की ठरलेलं नव्हतं. कारण घरात तसं दुःखाचा सुद्धा क्षण होता आणि त्यामुळे आम्हाला कुठेच देवदर्शन करता आलं नाही. आणि प्रथमच आम्ही आजच्या दिवशी म्हणजे इतक्या दिवसानंतर जो दुःखाचा जो काही आमचा जे दिवस चालू होते त्यानंतर आम्ही प्रथमच आता मंदिरात आलो. तर खूप छान वाटलं आणि आज चक्क रामनवमीच्या दिवशीच आम्ही श्रीरामाचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. तर आजचा हा व्हिडिओ छोटाच व्हिडिओ होता. तर कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येईन आणि ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मंडळी भेटूया अशा नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतोय आपलं पाटील कुटुंबासोबत. तर जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीरामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.